तुम्ही जे 3 का 4 वेळा खाताय त्याच्यात तुम्हाला एक तरी प्रोटीन सोर्स असलाच पाहिजे प्रत्येक मील मध्ये. सकाळी 2 अंडी खाल्ली म्हणजे केवढं हाय प्रोटीन डाएट खाल्लं. 60 ग्रॅम जर तुम्हाला प्रोटीन हवंय, 2 अंड्यांमधून तुम्हाला फक्त 12 ग्रॅम प्रोटीन मिळतं. त्यामुळे तुम्ही सकाळी 2 अंडी खाल्ली आणि मग म्हणाल की मी हाय प्रोटीन डाएट खाते, या भ्रमात राहून. प्रोटीनच्या ह्याच्यात तुम्हाला कुठून मिळणार? नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस जे आहेत की म्हणजे चिकन, फिश, अंड, दुग्धजन्य पदार्थ जे असतात की म्हणजे ताक, दही, पनीर, दूध, यातनं पण तुम्हाला प्रोटीन मिळणार आहे. आणि प्लांट बेस्ड ऑप्शन्स असतात की म्हणजे कडधान्य झाली, डाळी झाल्या, टोफू वगैरे, सोयाचे पण हल्ली प्रोडक्ट्स मिळतात, तर त्यातनं पण तुम्हाला प्रोटीन मिळत असतं. थोडंसं प्रोटीन आपल्याला नट्स मधनं पण मिळतं, पण त्याला इट शुड बी ट्रीटेड ॲज अ फॅट सोर्स. डाळीत किती प्रोटीन असतं? कारण का ह्याच्यावरती खूप होतं की एक वाटी डाळ खाल्ली म्हणजे बास झालं. नाही, एक वाटी डाळ खाल्ली म्हणजे बास नाही होत, कारण एक तर मुळात डाळीचं सगळ्यांकडची डाळ वेगवेगळी असते. मेजॉरिटी लोकांकडची जी डाळ असते ती पातळ असते. अर्धी वाटी डाळ शिजवतात आणि 4 लोक खातात, त्याला काही अर्थ नाहीये, ते तर मोजण्यात पण नाहीये. तुम्ही 1 कप जर खाल्लं म्हणजे 240 ml जर घट्ट डाळ तुम्ही शिजवली तर तुम्हाला 5 ते 6 ग्रॅम प्रोटीन मिळणार आहे त्याच्यात.